नमस्कार, आपले जी न्यूज स्वागत आहे। सध्याची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे शिरपूर तालुक्यातून। मुंबई आग्रा महामार्गावर दहिवद येथील एका पेट्रोल पंपावर रविवारी पहाटेच्या सुमारास पिस्तूलधारी दरोडेखोरांनी थरारक दरोडा टाकला आहे। दरोड्याच्या या धाडसी कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत 4 संशयित आरोपी एकाच दुचाकीवरून पेट्रोल पंपावर पोहोचले। धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्यापैकी दोघांच्या हातात पिस्तूल होती। दरोडेखोरांनी कोणताही विचार न करता थेट पंपावर ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर म्हणजे सोमनाथ गवळी, सुनील नगराळे आणि संतोष नगराळे यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवला। कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली। जीव वाचवण्यासाठी आणि दहशतीखाली कर्मचाऱ्यांनी कॅश काउंटरमधील सर्व पैसे एका बॅगेत भरले। ती बॅग हिसकावून घेत आरोपींनी तब्बल 22,000 रुपयांची रोकड लुटली आणि मुंबई आग्रा महामार्गावरून वेगाने पोबारा केला। घटनेनंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पेट्रोल पंपाचे संचालक तरुण शर्मा यांना माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने पंचनामा केला असून तपासाला गती दिली आहे। घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे। आरोपींनी चेहऱ्यावर कापड गुंडाळलेले होते, ज्यामुळे त्यांची ओळख लगेच पटवणे कठीण झाले आहे। या दरोड्याचे नियोजनबद्ध कट असण्याची शक्यता आहे, कारण शेजारील हॉटेल बंद होते आणि सुरक्षा रक्षक रजेवर होता। मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपी लवकरच गजाआड होतील असा विश्वास आहे। या घटनेने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे। शिरपूर पोलीस तपास करत आहेत आणि या दरोडेखोरांना कधी अटक होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्ही या घटनेच्या प्रत्येक अपडेटसह आपल्यासमोर येत राहू। जी न्यूज।